हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर कालच्या पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं कमलाई देवीच्या मंदिराची आरस कशी काय आहे काय ते, आणि या खाऊगल्लीपर्यंत आपण पोहोचलो होतो. म्हणजे जिथून व्हिडिओला एंड केलेला आहे तिथूनच आपला ह्या व्हिडिओची स्टार्ट झालेली. तर आपण आलेलो आहोत सध्या खाऊगल्लीमध्ये, आणि उपवास असल्यामुळे आम्ही इकडे काही खायला घेतलं नाही, कारण माझा उपवास होता आणि चौधरी साहेबांना बाहेरचं काही खायला आवडत नाही. मग काय करणार, तर मग थेट पाळण्यांकडे गेलो आम्ही बघायला कसल्या कसल्या प्रकारचे पाळणे. आणि खाऊ गल्ली क्रॉस केली की पलीकडच्या बाजूला पाळणे होते. तर पाळण्यांमध्ये सुद्धा आम्ही बसलो नाही बरं का. आणि पाळण्यामध्ये न बसण्याचं कारण म्हणजे आमच्या सोबत कोणच लहान मुलं नव्हती, आणि कसं बसणार पाळण्यामध्ये, दोघं जण जाणार आणि दोघं जण पाळण्यात बसणार, म्हणून आम्ही बसलो. आणि आम्ही बसलो बदाम शेक प्यायला. ऑर्डर घ्यायलाच कोण येईना झाले. एवढीचं बदाम शेक 30 रुपयाला आहे. तर मंडळी, मुलं सोबत नसल्यामुळे कोणत्या पाळण्यामध्ये बसले नाही काही. म्हणजे पाळण्यात बसणारच कसं ना, लहान मुलं सोबत असतील तर छान वाटतं. मुलांनी हट्ट करायचे, मग मुलांना सेफ्टीसाठी म्हणून आपण पण बसायचं. तर हे आमच्यासोबत झालेलं आहे. आमची मुलं लहान होती तेव्हा आम्ही घेऊन गेलेलो वगैरे वगैरे. हे म्हणजे मी 25 वर्षात आता पहिल्यांदाच ह्या यात्रेला अवेलेबल आहे. नाही तर मुंबईमध्ये असे मेले भरपूर येतात, आणि म्हणजे मेळा भरपूर लागतात, आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी जायचो. तर आज काही मुलं सोबत नसल्यामुळे मग आम्ही फक्त फिरतच होतो, बघत होतो, एन्जॉय करत होतो. तर फिरून झाल्यानंतर मग आम्ही खूप थकून फिरून खूप थकल्यानंतर आम्ही गेलो बदाम शेक प्यायला. थोडंसं बदाम शेक पिलो, आणि चौधरी साहेबांनी मंचुरियन्स मागवले त्यांच्यासाठी, कारण माझा उपवास होता त्यामुळे मी काही खाल्लेलं नव्हतं. तर अशी आहे आमच्या करमाळ्याची जत्रा. 9 दिवस असते बरं का जत्रा. ही रेकॉर्ड आहे. 9 दिवस पूर्ण अशीच गर्दी असते, आणि 9 दिवसाच्या नंतर म्हणजे एकदा दसरा झाला ना की मग तिथून पुढे शिळी जत्रा चालू होते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत. तर चला, आता खाऊन पिऊन झालेलं आहे, आणि आता इकडे आलेलो आहे आम्ही खरेदीसाठी. किती लाव हे? 150 रुपयाला 2. महालक्ष्मीसाठी घेतलं असतं. रबर केसांची. चला येताना घेऊ जाऊया की बघत बघत दुकान आधी कशा कशाची काय काय आहेत.
दिवसा जर किती गर्दी राहत असेल. तरी पण कितीला आहे? 200. नाही महाग आहे. 200 पण लावून घेतला असं. 200 रुपये सांगते ते. 100ला देईन ते. 100ला देईन सांगते ते. 100ला देईन. 100ला द्या की. तर त्याचं झालं असं की आम्ही जाताना गेलो होतो मेन डोअरनी, म्हणजे मुख्य दरवाजातून गेलो होतो, कारण तिकडे गाडी पार्किंगसाठी जागा होती. आणि ही जी शॉप आहेत ना, हे सगळे शॉप, तर हे पाठीमागच्या दरवाजाला आहेत. मग आम्ही पुढच्या दरवाजातून बाहेर निघालो, म्हणजे मुख्य दरवाजातून बाहेर निघालो, खेळणी वगैरे सगळं काही बघितलं, खाऊ गल्लीकडे गेलो आणि नंतर आमची गाडी घेऊन परत ह्या पुढच्या बाजूने आलो. तर हे परत एकदा अजून आपण मंदिराच्याच दिशेला चाललेलो आहेत, सगळे शॉप बघत बघत. आणि इतकं सुंदर सुंदर सामान आलेलं, एवढं सुंदर सुंदर सामान आलेलं, असं वाटायचं प्रत्येक गोष्ट एक एक तरी घ्यावी, प्रत्येक गोष्ट. पण काय त्याला आग लागली होती, बापरे बापरे, इतकं सामान महागडं होतं ते. असं वाटायचं की बापरे, एवढं महागाचं सामान घेऊन काय करायचे. म्हणजे माझं घरूनच जाताना ठरलं होतं की गौराईंच्या सजावटीसाठी काहीतरी आपण सामान घेऊन येऊया, हे ठरवूनच गेली होती मी. बाकी मला घरातलं काही हे घ्यावं ते घ्यावं असा काही विचार नव्हता माझा. पण मी हेच ठरवलं होतं की आपण गौराईंच्या सजावटीसाठी खूप सामान घ्यायचं मला, कारण खूप आवडतं असं सजवायला, आणि माझ्याकडे सजावटीचं सामान कमी पडतं. म्हणून मग मला असं वाटलं होतं की आपण गेल्यावर घेऊन येऊया, हे घेऊन येऊ ते घेऊन येऊ, जे मिळेल ते घेऊन यायचं. पण माझं झालं असं की हे सामान एवढं महागडं सांगत होते, ते सामान मी नाही घेतलं, जे घेण्यासाठी मी गेली होती ते. पण मी जे घेतलं ते पण महत्वाचंच होतं ते माझ्यासाठी. पण मी ते ठरवून नव्हती गेली की मला हे घ्यायचंय म्हणून, पण ते दिसलं म्हणून घेऊन आली. तर बघत बघत मी जवळजवळ 1,500 रुपयाचा खर्च करून आली, आणि काहीच नाही जवळजवळ वस्तू घरात, म्हणजे हातामध्ये काहीच नाही असं दिसायला लागलं. तर ती सगळी शॉपिंग मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल निवांत. आणि मंडळी, तुम्हाला सांगायचं राहिलं माझ्याकडून की इथे ना दिवसा आलं तर, रात्रीचं मला काही माहित नाही, पण दिवसा आलं ना तर प्रत्येक भाविक भक्तांना ना मोफत खिचडी वाटप असते. म्हणजे खिचडी पण एक नंबरची अप्रतिम असते, खूप सुंदर असते, त्याला एक वेगळी चव असते. तर आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलेलो आणि घरून खाऊन पिऊन गेलेलो, त्यामुळे आम्ही काही चौकशी केली नाही खिचडी वाटप कुठे वगैरे काही नाही. तर ते दाखवलं असं, तुमच्याशी शेअर केलं असतं ते. तर आम्ही मुख्य दरवाजाच्या पलीकडची जी जत्रा, तिथं बघता बघता इकडे यायला आम्हाला उशीर झाला. तर इकडचे शॉप जवळजवळ बंद व्हायला लागले होते. तर मंडळी, बरोबर 11:04 झाले घरी यायला आम्हाला, कारण व्हिडिओ चालू करायच्या आधी बघितलं मी टायमिंग. तर हा डब्बा आणलाय चौधरी साहेबांसाठी. त्यांचा रोजचा कामाला न्यायचा डबा ना एकदमच छोटा आहे, म्हणून मग भरपूर दिवस झालं चाललंच होतं माझं, डबा घ्यायचा. पण मी आणलेलं चौधरी साहेबांना पटत नाही, चौधरी साहेबांनी आणलेलं मला पटत नाही. मग आज दोघं सोबत होतो म्हणून हा डबा घेतला. तर बरं आहे, 300 रुपयाला आणलाय. ब्लर दिसते. ईश्वर, अजून काय आणलं दाखवते. ही उखळी आणली एक, हिला बरेच पैसे घेतले, 250 रुपये घेतले हिला. काय लाईटीचे सारखं प्रॉब्लेम असतात, आणि उखळ आहे ना माझ्याकडं बाहेर. तर ना मोबाईलची चार्जिंग संपली होती, म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला होता घरात. तर हे बघा, हा खलबत्ता आणलाय छोटासाच, 250 रुपयाला घेतला, बार्गेनिंग करून 250 रुपयाला खलबत्ता घेतला. 400 रुपये सांगितले होते खलबत्त्याच्या, त्या छोटीशी उखळी. खूप दिवस झालं माझा नाद चालला होता, घ्यायचे. उखळ आहे इथं, हे बघा इथं, या मशीनच्या, दोन्ही मशीनच्या मध्ये, शिलाई मशीन घरात असतात आपल्या. पण ते काय उखळाचं ना, शेरू असतो ना ओट्यावर, मग ते उखळामध्ये केस गेलेले असतात, मग किसन वाटते, किळस येते ती केस असलेली. मग प्रत्येक वेळी धुवायचं, नंतर वाटायचं, म्हणून मी वाटायलाच जात नाही. ग्लासात गरज पडली की ग्लासात वाटते. आणि हे बघा, ह्या 4 कुंड्या घेतल्यात.
100 रुपयाच्या. खरं तर ह्या मला वाटतं की 100 रुपयाला 5 द्यायला पाहिजे होत्या त्यांनी, पण नाहीत दिल्या. मग 4च भेटल्या, आणल्या. ह्याला बार्गेनिंग काही केलंच नाही मी, पण मला आता पश्चाताप होते की मी ह्याला बार्गेनिंग का नाही केलं. माझ्या डोक्यातच नाही आलं इथं बार्गेनिंग करायचं. आणि हे एक चॉपर आणले. पहिलं चॉपर आहे पण ते प्लाऊडचं आहे. आणि हे बघा पूर्ण लाकडातले मस्त चॉपर आहे. हे किती पण वर्ष जाईन, हे मला बहुतेक माझ्या जन्माला जाईन हे आयुष्यभर. तर हे चॉपर आणि एक मोठं पोळपट. माझं लोखंडाचं पोळपट आहे. मी नेहमी बोलते लोखंडाचं पोळपट आहे ना, त्याला गंज लागतो लगेच. आज चपात्या करून ठेवले ना, घासून जरी ठेवलं तरी टेकून ठेवलं भिंतीला की त्याला गंज लागतो. तर हे पोळपट आणि एक लाकडी पाट आणलंय. हे बघा हा लाकडी पाट. तर हे 3 सामान 500 रुपयाचं. बाबा ह्याच्यासाठी ना 400 रुपयाला मी मागत होती, ते 600ला सांगत होते. आणि नंतर मी 450ला, नंतर ते 550वर आले. नंतर त्यांनीच फिक्स केलं दुकानदारानेच की 500 रुपयाला देतो म्हणून. मी नाही 400वर अडून बसली. परत मी आले निघून. परत मी म्हणलं चौधरी साहेबांना मला पाहिजे हे लाकडाच्या ह्या 3 वस्तू. परत चौधरी साहेबांनी जाऊन 500 रुपयाला आणलं ते. आणि मग बाकी काय नाही. बाकी काय हेअरबँड आणलेत किती छोटे छोटे आपले रोजच्या वापरातले हेअरबँड 10 रुपयाची पाकिट आणि क्लचर वगैरे, बस एवढंच सामान आणले. तर चला मंडळी, मुली वगैरे असत्या तर खूप एन्जॉय केलं असतं, काय पण घेतलं असतं वगैरे. पण लेकरं नव्हती, आम्ही दोघंच होतो. मग आम्ही काय बघितलं सगळीकडे हिंडून हिंडून. खाण्यासारखं काय नव्हतं. उपवास, मला तर उपवास होता. चौधरी साहेबांना बाकी बाहेरचं काय आवडत नाही. मग चौधरी साहेबांनी कधीच्या काळात आज मंचुरियन घेतलं, ते पण त्यांना आवडलं नाही. त्यांना आवडतच नाही असलं काय फास्ट फूड खायला. ते फक्त बाहेरचं म्हटलं ना तर मिसळपाव खातात, नाही तर बाकीचं त्यांना काय बाहेरचं जेवण कधी आवडतच नाही. काहीच खायला फास्ट फूड म्हणजे कोणतंच काहीच आवडत नाही जेवण त्यांना. जेवणामध्ये जर कधी गेलं तर नॉनव्हेज खातात, नाहीतर मग मिसळपाव. वडापाव पण कमी खातात, मिसळपाव खातात. पण मग आज त्यांनी मंचुरियन घेतलं आणि त्यांना ते बेचव लागलं. त्यांना आवडलंच नाही ते मंचुरियन. आणि खरंच तिथलं चांगलं नव्हतं मंचुरियन, एकदम काळपट करपवलेलं होतं. तर मग काय एक बदाम शेक पिलो दोघं जण आणि मंचुरियन खाल्लं. बस मी नाही खाल्लं, चौधरी साहेबांनी. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली आमच्या इथली कमलादेवीची यात्रा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर पण करत जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.